Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. सिंहस्थ कुंभमेळा जास्त काळ चालणार, अमृत स्नानाच्या तारखा ठरल्या. नाशिकमधील कुंभमेळा नियोजन बैठकीनंतर फडणवीसांची माहिती. नाशिकातील बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा ठरल्या. 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार. नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. अजित पवारांची साथ सोडत 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये. नागालँडमधील आमदार अस्वस्थ होते. कायद्याची माहिती घेऊन कारवाईबद्दल निर्णय घेणार, अजित पवारांची प्रतिक्रिया. 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली. संजय राऊतांनी सामनातील रोखोक सदरामध्ये रहस्य उलगडलं. शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखोक प्रकाशित. गुवाहाटीवरून आणलेली शिंग आम्ही जपून ठेवल्यात. वेळ आली की कुणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू, संजय शिरसाट यांचा राऊतांना खोचक टोला. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा बैठकीनिमित्त एकत्र. शिवाजीनगरमध्ये साखर संकुलात वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भात बैठक. ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो. ढेकळांचे पंचनामे करणार का, या वक्तव्यानंतर कोकाटेंकडून स्पष्टीकरण. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, कोकाटेंची माहिती. गोष्टी मनात ठेवा, काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर महागात पडतं, अजित पवारांचा कोकाटेंना सल्ला. भाजपनं आता वन नेशन वन हजबंड सुरू केलंय का? घरोघरी जाऊन सिंदूर वाटत आहेत. संजय राऊतांचा भाजपवर जोरदार निशाणा. वैष्णवी मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणची चौकशी. मृत्यू प्रकरणामध्ये चव्हाणचा सहभाग होता किंवा नाही, तपास सुरू. निलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणेची समोरासमोर चौकशी होणार. गुवाहाटी ते इम्फाळ पावसाचं थैमान. पूर आणि भूस्खलनामध्ये 28 जणांचा मृत्यू. 28 जिल्ह्यामधील 23 लाख नागरिकांना पुराचा फटका. नायजेरियातील मोकवा शहराजवळ धरण फुटल्यानं पूर. आतापर्यंत 117 जणांचा मृत्यू. 1,500 लोकांना पुराचा फटका. घरं पुरात वाहून गेली. अनेक नागरिक बेपत्ता. श्रीनगर लेह महामार्गावरील जोजिला खिंडीजवळ हिमस्खलन. कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही. प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. IPLमध्ये आज मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर 2 ची लढत. अहमदाबादच्या मैदानावर फलंदाजांची कसोटी. विजयी संघ अंतिम सामन्यात बंगळुरूसोबत भिडणार. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.